वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण होत आहे। तसंच कार्यरत असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत नसल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवत आपला रोष व्यक्त केला। जर शिक्षक देण्याची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी पालकांनी दिला। तर या प्रकरणी मंगरुळपीरचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्रीकांत माने यांनी मंगळसर शाळेत नियमानुसार 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक प्रमाणे 45 विद्यार्थ्यांना धडे देण्यासाठी शिकवण्यासाठी 2 शिक्षक आहेत आणि त्यापैकी एक आजारपणाच्या रजेवर होत्या आणि त्या पण रुजू झाल्या असल्यानं शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्याचं सांगितलंय। आम्हाला नवोदयाचं शिक्षक पाहिजे। आम्हाला मॅडम बोलतात मी नवोदय शिकवणार नाही, तुम्ही काही पण करा, मी तरी पण नवोदय शिकवणार नाही। काय मॅडमचं नाव? गावंडी टीचर। ते टीचर आम्हाला काहीही शिकवत नाही। आम्ही म्हणालो शिकवा तरी मी काही शिकवत नाही, नुसता लिहा लिहा वाचन नाही शिकवत नाही ते मॅडम। नवोदय पण शिकवत नाहीये, मी 5वा वर्ग शिकवलाच नाही म्हणते। शाळेतली त्याला शिक्षकच नाही, कोणी काय शिकवणार आहे? एक मॅडम आहे 45 लेकरं आहेत, काय शिकवणार त्यांनी? ते पहिले आम्ही शिक्षक होते ते पाठवले दुसऱ्या इकडे, हे दुसऱ्या मॅडम दिले गावांनी, ते नवीन जाऊन काही शिकवत नव्हते मुलाला। काय करावं आम्ही? लेकर निवडून आम्ही गावात टाकतो। आरटी अधिनियम 2009 नुसार शिक्षक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याप्रमाणे 2 शिक्षक तिथे आता कार्यरत आहेत आणि त्या मॅडम आजारी रजेवर असल्यामुळे तिथे रजेवर होत्या म्हणून शिक्षक कार्यरत नव्हते। परंतु काल फजल मॅडम ह्या रुजू झालेल्या आहेत आणि पालकांना विनंती केल्यामुळे विद्यार्थी परत शाळेत गेलेले आहेत। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा।